माढा लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार याची चर्चा अजूनही सुरू आहे। माढा लोकसभेला महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या वाट्याला ही जागा आली आहे, मात्र शरद पवार गटाकडून अजूनही उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाहीये। पहिल्यांदा या मतदारसंघातून महादेव जानकर यांच्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती, मात्र जानकर यांना महायुतीनं आपल्या गळाला लावून त्यांना परभणीच्या रिंगणातून उतरवले। त्यामुळे आता माढ्यातून कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर भाजपमधील नाराज गट असलेल्या मोहिते पाटील गटाकडून पण माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। जगताप यांनी सांगितलं की माढा लोकसभेला अजूनही उमेदवार अंतिम करण्यात आलेला नाहीये। शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे, मात्र त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीये। आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता हा विषय संसदीय बोर्डामध्ये मांडण्यात येईल, त्यानंतर कोण उमेदवार असेल हे निश्चित करण्यात येईल। पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका जगताप यांनी मांडली आहे। दरम्यान स्वतःच्या उमेदवारीवर बोलताना जगताप यांनी सांगितलं की मला खासदारकीसाठी संधी का मिळावी याची कारणं मी शरद पवारांसमोर मांडलेली आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाहीये। प्रामुख्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकता येण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती हे माझं लक्ष असणार असल्याचं जगताप यांनी म्हटलंय। दरम्यान माढा लोकसभेसाठी प्रवीण गायकवाड यांनी सुद्धा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली आहे। ते म्हणाले की जानकर यांच्या युटर्नमुळे उमेदवार द्यायचा की नाही याबाबत चर्चा सुरू होती। मी माढ्यातून लढवण्यासाठी आग्रही आहे। माढ्यामधून इच्छुक असल्यानं शरद पवारांची दिल्लीत मुंबईत भेट घेतल्याचं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।